नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीचा वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक अपडेट. 18,000 शिक्षक पदांची भरती, प्राधान्यक्रम प्रेफरन्स प्रक्रियेत बदल आणि 15 ऑगस्टपर्यंत भरती पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस. पण 18,000 जागा खरंच पुरेशा आहेत का? आणि या भरतीचा सर्वाधिक फायदा नेमका कोणाला होणार? संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबाबत समोर आलेल्या महत्त्वाच्या घडामोडीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त यांनी केलेली अधिकृत वक्तव्यानुसार आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत सुमारे 18,000 पदांवर भरती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा आशेचं वातावरण निर्माण झालं आहे. मित्रांनो, 18,000 जागा म्हणजे नेमका कोणत्या मग? मात्र येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. या 18,000 जागा एका गटासाठी नसून विविध स्तरांमध्ये विभागल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये 1ली ते 5वीचा गट, इयत्ता 6वी ते 8वीचा गट आणि इयत्ता 9वी ते 10वीचा गट आणि इयत्ता 11वी ते 12वीचा गट या स्तरावरील पदांचा समावेश असू शकतो. मित्रांनो, याशिवाय संबंधित विभागाच्या गरजेनुसार इतर संवर्गातील काही पदे या एकूण आकड्यामध्ये असू शकतात. मित्रांनो, 18,000 जागा पुरेशा आहेत का मग? हा प्रश्न अनेक उमेदवार विचारत आहेत. कारण पात्र उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांच्या मते जागांची संख्या आणखी वाढली असती तर अधिक उमेदवारांना संधी मिळाली असती. तथापि सध्या उपलब्ध माहितीनुसार 18,000 पदांच्या भरतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, यावेळी प्रेफरन्स प्रक्रियेत करण्यात आलेला बदल अनेक उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. यापूर्वी भरती प्रक्रियेत अनेकदा एकाच उमेदवाराचे नाव वेगवेगळ्या स्तरावरील यादीत दिसत असे. यामुळे इतर उमेदवारांची प्रतीक्षा वाढत होती. मात्र यावेळी नवीन पद्धतीमुळे निवड झालेल्या उमेदवार पुढील प्रक्रियेत पुन्हा येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, यामुळे पुढील क्रमांकावरील उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता वाढू शकते. मित्रांनो, भरती कधी पूर्ण होऊ शकते मग? अधिकृत वक्तव्यानुसार प्रशासनाचा 15 ऑगस्टपर्यंतचा शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ सर्व टप्पे निश्चितपणे त्या तारखेपर्यंतच पूर्ण होतील असे मानता येणार नाही मित्रांनो. परंतु प्रक्रिया शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. जर प्रेफरन्स प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण झाली आणि कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नाहीत तर पुढील गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्रक्रिया जलद गतीने होऊ शकते मित्रांनो. मात्र तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे वेळापत्रक बदल होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. मग मित्रांनो, उमेदवाराने आता काय करावे? तर या काळात सर्व उमेदवारांनी आपली आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. प्रेफरन्स प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचून पर्याय भरावेत. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीच स्वीकारावी. मित्रांनो, एकंदरीत पाहता शिक्षक भरती प्रक्रियेत आता गती मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. मित्रांनो, 18,000 पदांची माहिती आणि 15 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रशासनाचा मानस ही निश्चित सकारात्मक बाब आहे. मित्रांनो, आता सर्वांची नजर पुढील अधिकृत वेळापत्रक आणि प्रेफरन्स प्रक्रियेच्या घोषणेवर असेल. मित्रांनो, तुमच्या मते 18,000 जागा पुरेशा आहेत का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अचूक व विश्वासार्ह अपडेटसाठी आपलं पाटील हब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.